आणि बातमीपत्राच्या सुरुवातीलाच बातमी आहे राजधानी दिल्लीमधून। दिल्लीमधील कार ब्लास्ट प्रकरणी आता सर्वात मोठी बातमी समोर येते। मुझम्मिलच्या चौकशी दरम्यान एक मोठा खुलासा झाला। डॉक्टर मुझम्मिल आणि डॉक्टर उमर यांनी लाल किल्ल्याची रेकी केली होती। त्यांनी जानेवारीच्या पहिल्या आठवड्यामध्ये लाल किल्ल्याची रेकी केली होती अशी धक्कादायक माहिती आता समोर येते। डॉक्टर मुझम्मिलच्या फोनच्या डंप डेटावरून ही माहिती मिळालेली आहे। चौकशी दरम्यान तपास यंत्रणेला असंही समजलंय की 26 जानेवारी रोजी लाल किल्ल्याला लक्ष्य करणं हा त्यांच्या नियोजनाचा एक भाग होता। दिवाळीमध्ये गर्दीच्या ठिकाणी लक्ष्य करण्याचा देखील त्यांचा विचार होता अशी धक्कादायक माहिती आता समोर येते। रामराजे शिंदे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। रामराजे, मुझम्मिलच्या या दाव्यामध्ये खुलास्यामध्ये अनेक धक्कादायक बाबी आता समोर यायला सुरुवात झाली आहे। सत्यम कॉल कट गया बता। तर रामराजे शिंदे यांच्यासोबत पुन्हा एकदा आपण संपर्क साधणार आहोत। मात्र आताची मोठी बातमी आहे, मुझम्मिलच्या चौकशी दरम्यान एक मोठा खुलासा झाला। डॉक्टर मुझम्मिल आणि डॉक्टर उमर यांनी लाल किल्ल्याची रेकी केलेली होती। त्यांनी जानेवारीच्या पहिल्या आठवड्यामध्ये लाल किल्ल्याची रेकी केली होती आणि मुझम्मिलच्या फोनच्या डंप डेटावरून ही धक्कादायक माहिती आता समोर आलेली आहे। चौकशी दरम्यान तपास यंत्रणेला असंही कळलंय की 26 जानेवारी रोजी लाल किल्ल्याला लक्ष्य करणं हा या आरोपींचा दहशतवाद्यांचा नियोजनाचा एक भाग होता। दिवाळीमध्ये देखील गर्दीच्या ठिकाणी लक्ष्य करण्याचा त्यांचा विचार होता अशी धक्कादायक माहिती आता समोर येत आहे। त्यामुळे दिल्ली स्फोट प्रकरणामध्ये अतिशय धक्कादायक खुलासे आता समोर यायला सुरुवात झालेली आहे। तपास यंत्रणा कामाला लागलेल्या आहेत। NIA हा संपूर्ण तपास आता सोपवण्यात आलेला आहे। पुन्हा एकदा जाणार आहोत रामराजे यांच्याकडे। रामराजे, मुझम्मिलच्या चौकशी दरम्यान अनेक धक्कादायक खुलासे आता समोर येऊ लागले। बिलकुल, हे धक्कादायक खुलासे ना 3 मुद्द्यामध्ये आपण बघायला पाहिजे। पहिला मुद्दा म्हणजेच की जानेवारी महिन्यामध्येच घातपात करण्याचा कट होता। 26 जानेवारीलाच लाल किल्ल्याच्या समोरच तिथे घातपात करण्यासाठी संदर्भाची रेकी करण्यात आली होती आणि म्हणून पहिल्या आठवड्यात, जानेवारीच्या पहिल्या आठवड्यातच तिथे रेकी करण्यात आली होती। म्हणजेच बघा की स्फोट कधी आता केलेला आहे, नोव्हेंबरमध्ये, आणि त्याची सुरुवात कधी केली होती, जानेवारी महिन्यामध्ये। म्हणजेच की 10 महिन्याच्या नंतर हा त्यांनी त्यांचा कट जो आहे तो अंमलात आणलेला आहे। त्याचबरोबर दुसरा टप्पा होता तो दिवाळीच्या संदर्भातचा, कारण दिवाळीमध्ये त्यांना कोणत्या परिस्थितीमध्ये घातपात करायचा होता आणि त्यासाठी त्यांनी लोकेशन सुद्धा शोधले होते, परंतु ते सुद्धा शक्य झालं नाही, कारण सर्वत्र जे आहे ती सुरक्षा व्यवस्था चांगली होती, त्यामुळे ते सुद्धा शक्य झालं नाही। आता हे दोन्ही दिवाळी आणि त्याचबरोबर 26 जानेवारी घातपात करण्याचा कट जो होता तो फसला आणि त्यामुळेच आता सणसुदीचा कालावधी नसताना सुद्धा अचानकपणे अशा प्रकारचा घातपात जो आहे तो करण्याची त्यांच्यावर वेळ आली होती। परंतु ही संपूर्ण माहिती कुठून मिळाली, तर मुझम्मिलचा जो फोन मध्ये डंप केलेला डेटा होता त्यामधून ही माहिती मिळालेली आहे। आता हळूहळू आणखीन बऱ्यापैकी माहिती मिळते, कुठे कुठे रेकी केली गेली होती, दिवाळीमध्ये कुठे घातपात करण्याचा मानस होता आणि 10 महिने या कालावधीमध्ये यांनी काय काय केलेलं आहे, देशभरामध्ये आणखीन कोणते लोकेशन शोधले होते का, याची संपूर्ण माहिती आता आणखीन हळूहळू पुढे येईल। नक्कीच रामराजे, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी। तर अतिशय धक्कादायक अशी बातमी आपण पाहतो आहोत। या प्रकरणामध्ये जानेवारी